भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर आहेत असा खळबळजनक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार असा इशारा सुद्धा बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। यावरून राऊतांनी मात्र टीका केली आहे। आपल्या पक्षाची इज्जत पडायला लागली असताना एक जरी कार्यकर्त्याने बदमाशी केली, एका जरी कार्यकर्त्याने बदमाशी केली, पंकज फडणवीस आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद करायचं राहणार नाही हे आपण लक्षात ठेवलं ना। फडणवीस आपल्या घरी ना पंकज आणि मी याची पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार, तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहे। कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण नाही, कोण काय व्यक्त होतं आम्हाला माहित नाही। आता स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो। याचा अर्थ ते तेव्हाही फोन टॅप आमचे फोन ऐकले जात होते। मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी हे फोन टॅप करण्याचे मशीन्स त्यांनी लावलेले आहेत। मग मी तुम्हाला सांगतो, त्याला ते वॉर रूम असं म्हणतात। हे कसलं वॉर रूम? हां, व्हिजिलन्स ऑफिस आहे त्यांचं, भाजपचं खाजगी व्हिजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पेगॅससपेक्षा पुढल्या मशीन्स इथे आलेल्या आहेत की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं। त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्यात, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो। बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ॲक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे। हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। 1 लाख व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाही आहेत। संजय राऊताला का मिरची झुमली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे। तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे। साताऱ्यामध्ये अहो संजय राऊत, तुमचं सरकार असताना कुणाला रडारवर ठेवलं होतं? तुम्ही कुणाच्या फोन टॅपिंग केल्या होत्या याची माहिती देखील महाराष्ट्राला सांगा। तुम्ही किती पत्रकारांना त्रास दिला याची माहिती आम्हाला आहे। तुम्ही अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखवून त्यांना कोविडच्या काळामध्ये अटक करण्याचं पाप संजय राऊत तुम्ही केलं होतं। त्यामुळे तुम्ही कॉल रेकॉर्डची भाषा, विरोधकांचे कशा पद्धतीने सर्व्हिलन्स सुरू आहे याबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये।